दर गुरुवारी स्वामींच्या फोटोसमोर साखर आणि पाणी अर्पण करा. संकटाच्या वेळी स्वामी समर्थ 108 वेळा नामस्मरण करा. झोपताना स्वामी समर्थांची अंगी ठसा असलेली प्रतिमा जवळ ठेवा. गुरुपौर्णिमेस सुपारी व पान अर्पण करा. स्वामींना श्रद्धांजली. नवीन काम सुरू करताना स्वामींचे 3 वेळा स्मरण यशप्राप्ती होते. शनीच्या त्रासासाठी शनिवारी स्वामींच्या मंदिरात नारळ फोडा. घरात कलह असल्यास दिगंबरा दिगंबरा सकाळ संध्याकाळ 21 वेळा जपा. रोग दूर करण्यासाठी तुळशीजवळ स्वामींची छोटी प्रतिमा ठेवा. स्वप्नभंग होत असल्यास शयनकक्षात स्वामी समर्थ यांचे मंत्र वाजवा. परीक्षा किंवा इंटरव्ह्यूपूर्वी स्वामींचं श्री स्वामी समर्थ 7 वेळा उच्चारण करा. व्यवसायात अडत असल्यास गुरुवारी गुरुवर्यासमोर पिवळा फुलांचा हार अर्पण करा. दर गुरुवारी लिंबू पातीचं तोरण दरवाजाला लावा. नकारात्मक ऊर्जा दूर होते. मुलांमध्ये अभ्यासाची आवड निर्माण. स्वामी समर्थ 5 वेळा त्यांना दुधात सांगून द्या. मन शांत नाही वाटत असल्यास स्वामींचं धूप संध्याकाळी घरात करा. सतत अपयश येत असल्यास स्वामी मंदिरात गुरुपुष्य योगास नारळ अर्पण करा. दिवसभर बाहेर जाताना श्री स्वामी समर्थ 3दा म्हणावे. नवजात बाळाला स्वामींचं नाम कानाजवळ बोलून ठेवावे. शत्रुबाधेसाठी श्री स्वामी समर्थ यांची लाल वस्त्रात प्रतिमा गुंडाळा. गृहप्रवेश करताना स्वामींचं नाव प्रवेशद्वारावर लिहा. महिन्याच्या पहिल्या गुरुवारी बादाम अर्पण करा. मनोकामना पूर्ती. घरात दर गुरुवारी स्वामींचा अभिषेक गवती चहा गंगाजलाने करा. स्वप्नात वाईट गोष्टी दिसत असल्यास स्वामी समर्थ माझे रक्षण करून म्हणून झोपा. उधारी परत मिळवण्यासाठी स्वामींच्या मूर्तीसमोर उपाशी बसून नारळ ठेवा. व्यसनमुक्तीसाठी स्वामींचं चित्र हृदयाजवळ ठेवा व नामस्मरण करा. दर गुरुवारी वरण भाताचा नैवेद्य स्वामींना अर्पण करा. विवाहात अडचण असल्यास स्वामींच्या मंदिरात 2 फुलं आणि 1 नारळ अर्पण करा. सतत वादविवाद होत असल्यास घरात दररोज सकाळी स्वामींचं स्तोत्र वाचा. महत्त्वाचे काम करण्याआधी स्वामींच्या पायावर फूल अर्पण करा. स्वप्नदोष असल्यास पांढऱ्या कपड्यात स्वामींची मूर्ती गुंडाळून ठेवावी. बाळ रडत असल्यास स्वामींचं नाम मातेकडून ऐकवा. प्रवासाआधी स्वामींचं नाणं पाण्यात बुडवून प्रार्थना करा. घराबाहेर जाण्याआधी पाय रोखून स्वामी समर्थ 5 वेळा म्हणा. आर्थिक अडचणीसाठी स्वामींना तांदूळ आणि पिवळ्या फुलांची अंघोळ घाला. प्रेम विवाहासाठी स्वामींच्या चरणावर गुलाब अर्पण करा. कामामध्ये यश हवे असल्यास स्वामींच्या नावाने मोफत पाणी वाटा. संततीसाठी स्वामींना दूध आणि खडीसाखर अर्पण करा. दर गुरुवारी पिवळा वस्त्र परिधान करा. स्वामी प्रेम वाढते. उदास वाटत असल्यास स्वामींच्या मंदिरात 2 वेळा फेरी मारा. सांजवेळी स्वामींचे धूप दीप घराच्या प्रवेशद्वारावर करा. आळस दूर करण्यासाठी स्वामींचा मंत्र ओम स्वामी समर्थाय नमः. घरात नकारात्मक शक्ती वाटल्यास स्वामींची घंटा वाजवा. दररोज सकाळी गुरुपौर्णिमेच्या दिवशी 108 वेळा स्वामींचा जप करा. बाहेरून वाईट नजर टाळण्यासाठी स्वामींचं चित्र घराच्या बाहेर लावा. महिन्यात एकदा स्वामींच्या नावाने भिकाऱ्याला अन्न द्या. दर गुरुवारी हळदीचा टिडा स्वामींच्या फोटो पुढे लावा. महिलांनी स्वामींच्या नावाने कन्येला खाऊ द्यावा. संध्याकाळी दिगंबरा दिगंबरा 108 वेळा म्हणावं. झोप येत नसल्यास स्वामींचा मंत्र मंद स्वरात ऐकावा. स्वप्नात स्वामी दिसल्यास सकाळीच दुधाचा नैवेद्य द्यावा. गुरुवारी
पिवळ्या फुलांचं तोरण घरात लावा. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. याचा भाग 2 सुद्धा येणार.